तिची आसवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी. मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. वीणा नाहीये, नाशिकला गेली. नाशिकला? अहो पण तिने मला सांगितलं की अक्षय देशमुखांना सांगितलंय म्हणून. अक्षय? ती करमरकरांचा प्लॉट आहे ना, तो अक्षयने घेतलाय डेव्हलप करायला, म्हणजे देशमुख अँड कंपनीने घेतलाय डेव्हलप करायला. काय? हा ना. अरे काय बोलते काय? आम्हा मीर चंदानी म्हणून ते फेमस बिल्डर आहेत ना. हो हो. अरे ते तर डायरेक्ट घरी आले आणि मग त्यांच्या एका माणसाने फोन 2-3 वेळेला केला आणि म्हणाला की मग कधी पेपर्सवर साईन करताय. आणि मग एकदा हे बिल्डर मागे लागले ना की ते सतत तुम्हाला पैशाचा आमिष दाखवत राहतात. हो ना, म्हणून मग बाबांनी सरळ सांगून टाकलं की आम्ही ट्रस्ट केलाय, त्यामुळे आता ही जागा विकताच येणार नाही. करेक्ट आहे, दॅट्स बेटर. अहो 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 तुमचं मायकेल लोपेस? हाय, मी नितीन. हाय, मी अनुजा. सॉरी, म्हणजे अचानक मी तुला भेटायला गेलो. ठीक आहे, बोल ना. वीणा? वीणा तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली. पण मला न सांगता गेलं. आय मीन अक्षयला सांगून गेलं. ओके. ॲज अ बॉस तिने मला सांगायला हवं. ठीक आहे, तो मुद्दा नाही. नितीन, नक्की काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? कारण तू जे काही सांगतोयस मला खरंच काहीच कळत नाहीये. कारण मला जे काय बोलायचं ते मी अजून बोललेलंच नाही. अनुजा, तू लहान आहेस ना, हो आणि तुझं लग्न ठरलं हो, अक्षय देशमुखशी. बरोबर आहे. नाही म्हणजे वीणाच मला तसं बोलली. आणि घाबरू नकोस, मी काही इन्व्हेस्टिगेशन वगैरे करत नाही. ओके. वीणा, तुला माझ्याबद्दल काही बोलली का? हां, म्हणजे तिने हेच सांगितलं की तुम्ही कॉलेजमध्ये एकत्र होता, तुमची खूप चांगली फ्रेंडशिप होती, असं जनरल. हां, मग ती म्हणाली की आत्ता काही दिवसांपूर्वी तुमची भेट झाली आणि ती तुमच्या कंपनीत नोकरीला लागली. सो असंच काही. आणखी? आणखी काय? म्हणजे पूर्वी मी तिला प्रपोज केलेलं होतं आणि आत्ताही केलं. हां, म्हणजे कॉलेजमध्ये असताना तू तिला प्रपोज केल्याचं मला म्हणाली, पण आत्ताचं. येस, अगदी रीतसर मी तिला लग्नाची मागणी घातली. ओके, गुड. बॅड. कारण मागेही तिने मला उत्तर द्यायला वेळ लागला होता आणि आताही तेच करते. याचं कारण मला काय आहे ते माहिती नाही. म्हणजे ताईच्या मनामध्ये काय चाललंय हे तुला माहिती नाही? असं होऊ शकत नाही, कारण तुम्ही दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहात. हे बघ,
कॉलेजमध्ये असताना तिने मला नकार दिला ती वेगळी गोष्ट होती, पण आता मी वेल सेटल्ड आहे. खरं सांगू, जेव्हा पूर्वी तिने मला नकार दिला तेव्हा मी ठरवलं होतं की आयुष्यात मी लग्न करणारच नाही. पण त्यानंतर ती पुन्हा मला भेटली आणि मला असं कळलं की तिचं लग्न झालेलंच नाही आहे. तेव्हा असं वाटलं की नियतीच्या मनात काहीतरी वेगळं आहे. पण पुन्हा तेच नाही, मला अजून विचार करायला वेळ हवा आहे. प्लीज अनुजा, तू तरी मला सांग की नक्की काय चाललंय. नितीन, जर तू मला विचारत असशील नक्की काय चाललंय, तर या बाबतीत मीही काहीच सांगू शकत नाही. कारण लग्न हा प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय असतो, कारण त्यावर पुढचं सगळं आयुष्य अवलंबून असतं. हो, पण माझ्याबरोबर आयुष्य घालवायला काय हरकत आहे. नितीन, पण मी असं म्हणतच नाहीये. मला फक्त हे म्हणायचंय की ताईच्या मनात नेमकं काय चाललंय मी खरंच काही सांगू शकत नाही. मला एक सांग की अक्षय तिला बघायला आला होता आणि त्यांनी तुला मागणी घातली. हो आणि तिच्या मनात अजूनही अक्षय. नितीन, हे बघ, मी तुझ्याशी अगदी मोकळेपणाने बोलतो. हे बघ, कदाचित कारण असूही शकतं आणि नसेलही. घेण्यासाठी खूप झुरतोय ग मी. एनिवे, हे सगळं मी तुला का सांगतो? तुला तर यातलं काहीच माहिती नाही. पण अनुजा, फक्त एक काम कर, वीणाला हे सांग की ह्यापुढे ती अक्षयच्या ऑफिसमध्ये काम करणार नाही. मी सांगेन तिथेच ती कामाला जाईल. ओके. कारण हे बघ, एकतर मला न सांगता, मला न विचारता ती निघून गेली, अक्षयला सांगून ती निघून गेली, हे मला अजिबात पटलेलं नाही. आफ्टर ऑल मी तिचा बॉस आहे. हे बघ, मैत्री ही वेगळी असते आणि प्रोफेशन हे वेगळं असतं. आणि नातं तर अजून जुळलेलंच नाही. वन वे ट्रॅफिक. रस्त्यातले सगळे सिग्नल बाजूला करायचे. एनिवे, थँक्स, तू आलीस. अरे थँक्स काय त्यात, मी ताईशी बोलेन. सो नाईस ऑफ यू. नाईस मीटिंग यू. सेम हिअर. बाबा, बाबा, हे नितीन. नमस्कार. वीणा ह्यांच्याच ऑफिसमध्ये काम करते. बरं, मी येते नितीन. बाय. काय म्हणताय काका, कसे आहात? मनस्विनी अनु, काय ग, काय झालं? कुठे काय? मग अशी टेन्शनमध्ये का दिसतेस? अगं आई, माझं बाहेर रिक्षावाल्याबरोबर भांडण झालं म्हणून. झालं, कुणाशी ना कुणाशी सारखी भांडतच असतेच. हे आत्या उगीचच नाही हं. आता हे रिक्षावाले मुद्दामून मीटरचे घोळ घालतात तर आपण शांत राहायचं म्हणून भांडायलाच हवं. काय होणार पुढे कुणास ठाऊक. काही होणार नाहीये, आणि काय व्हायचं असेल ना तर होऊ दे. अरे काय ग, हा काय बोलतेस काय तू? बघ बघ कशी बोलते, बघ काही जरा. वंच राहू दे ना. अनु, चहा घेणार आहेस का तू? मला काही नको आहे. असं भयंकर डोकं दुखतंय, मी जाऊन आराम कर. आणू काय बघितलंस ना कसं वागते ते. नाही, मी घरात काम करत नाही माहितीये, पण ही तरी घरात काम करते. जरा कामाचं नाव काढलं की हिचं डोकं दुखतं, हिचं अंग दुखतं. अगं हिचं कसं काय होणार आहे पुढे? हो, वंच होईल हो सगळं. अंगावर पडलं ना की सगळं व्यवस्थित होईल. नेहमी वागते का अशी? माहितीये. आज काय झालं? कोण तुम्ही? भाऊ, अरे वा, आज बाप लेक एकत्र आले वाटतं. हो, मला बाहेरच भेटली ती. हो, रिक्षावाल्याशी भांडून आतमध्ये आली आहे. असं काय बोलली नाही मला. मग तुम्ही कुठे थांबला होता इतका वेळ? अगं ते नितीन भेटले होते, म्हणजे आपल्या वीणाचे सर. हां.
अनु त्यांच्याशी बोलत होती. तिने ओळख करून दिली माझ्याशी. मग ती गेली आणि मी त्यांच्याशी बोलत होतो. मग असं काय, त्यांना घरी नाही का घेऊन यायचं? काय बोलतील ते? इतक्या जवळ येऊन परस्पर गेले म्हणजे? अगं तू काय मला माणूस गाणं समजतेस? मी असं करीन का? तसं नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला, पण अगं मी त्यानं खूप आग्रह केला, पण ते म्हणाले नंतर येतो आणि गेले. अरे पण मग वीणाबद्दल काय बोलले? म्हणजे काम कसं करते म्हणाली? चांगलं काम करते म्हणाले. तिच्या लग्नाबद्दल विचारत होते. लग्नाबद्दल? मग तू काय म्हणालास? मी काय सांगणार, सांगितलं बघतो म्हणून. तर ते म्हणाले कधी करण्याचा विचार आहे. त्यांचं झालंय का लग्न? बहुधा नसावं. आता हे काय नवीन? तर गजाननाला ठाऊ, मी तरी काय सांगू. माझ्यासाठी चहा टाक, मी जरा फ्रेश होऊन येतो. हो, मी यांना चहा देऊन येते. हो, मी सुद्धा शेजारी जाऊन येते. हो. इतक्या रात्री हा इथे? हलतोय. हले डुले गगन झुले झाले याच. त्याच्या डोक्यात सध्या काय सुरू असेल? साला सतत काही ना काहीतरी विध्वंसक गोष्टींचं प्लॅनिंग सुरू असतं. आता काय गेम करणार आहे हा कोणास ठाऊक. दगडू कधी कधी बोलतो ते खोटं नसतं. याच्यावर वॉच ठेवायलाच हवा. याला असं सोडून चालणार नाही. कधी घाव घालेल काही कळणार नाही. आणि आता याला कामावरनं काढल्यामुळे तर हा माझ्यावर डोकंच धरून बसलेला असणार. ठीक आहे, बघूया. आत्ता कुठे गेला? एकटा कधी जात नाही असा. खंडायला तर नाही गेला. पण घरच्या कपड्यात जाणार नाही तो. मग गेला कुठे? रश्मी मायकल बद्दल बोलली होती. अक्षय तिला काय बोलणार आहे ना. नसू याला त्याला सुगा लागली काय?
चला सयाजीराव, चुंबू गबाळ आवरा, निघाला हवं, भूमिगत व्हायला हवं. तू हुतात्मा व्हाल ते सुद्धा कारण नसतं ना. हां, आता अचानक निघून गेलं तर जास्तीच लोचा होईल. आधी अंदाज घेऊ, मग ठरवू. अक्षयजी, ठीक आहे. तुका म्हणे आता जे जे होईल ते ते पाहावे. काय मग अक्षय, अनुजाला भेटतोस की नाही? वेळ देतोस ना तिला? हा म्हणजे तशी कधी कधी भेट होते आमची, पण समजा नाही जमलं तर काय मोबाईल जिंदाबाद. हो, हे एक बरं आहे ना तुमच्यासाठी. आमच्या वेळेला हे असले काही मोबाईल वगैरे नव्हते. नव्हते तुमच्या वेळेला मोबाईल्स, पण तुम्ही दिवसभर भेटायचात. मला आठवतंय चांगलं, तू दिवसा गायब असायचीस घरातनं, त्याचं काय? बरोबर आहे, बरोबर आहे. अरे त्यांच्या घरी जाऊन आलास की नाही तू? छे ग, वेळ कुठे होतोय मला. मी असं ऐकलं की घर विकतायत ते. काय? हो, रश्मी, तुला हे कसं काय कळलं? अशा बातम्या जशा कळतात तसंच कळलं. नाही, पण तुला सांगितलं कोणी? ते मिरचंदानी आहेत ना, त्यांची सेक्रेटरी आहे आमच्या किटी पार्टीमध्ये, ती म्हणाली. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमच्या किटी पार्टीज मध्ये हे असले विषयही डिस्कस करता? नाही नाही, अरे आता आपलं नातं जुळतंय ना त्यांच्याशी, म्हणून तिने सांगितलं मला. लग्न जमलंय, खर्च करायला पैसे नाहीत म्हणून घर विकतायत. मला सगळं काही नीट माहित नाही म्हणून मी तुला विचारलं. अच्छा, बरं मग एक काम कर, त्या जिच्याकडनं तुला हे कळलंय ना, किंवा जिने तुला हे सांगितलंय, तिला आता हेही सांग की आपण म्हणजे मी अक्षय देशमुख आपल्या देशमुख इंडस्ट्रीज तर्फे तो प्लॉट डेव्हलप करायचं ठरवतोय. काय? हो म्हणजे तूच? हो, मीच. अगं म्हटलं, उगाच दुसऱ्या कोणीतरी हे करण्यापेक्षा आपणच ते केलेलं बरं आहे ना. का काही तुला काही प्रॉब्लेम आहे का? नाही 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 ना? नाही. मला काय प्रॉब्लेम असणार? गुड, चांगली गोष्ट आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. आलेच मी. या. अहो तो फोन ठेवा हो, फोन ठेवा हो तो पहिले. अगं कामाचा फोन होता ना. त्यापेक्षा जास्त महत्वाची बातमी आहे माझ्याकडे. म्हणजे अक्षयशी बोलीस का तू? हो, करमरकरांचा प्लॉट तो डेव्हलप करतोय. काय 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 बडबडतेस का तू? हो, आता थोड्या वेळापूर्वी तो बोलला मला हे. मी आलो मी आलो मी आलो मी आलो आलो. आज काय आपला दिवस वाईट आहे की काय? एका बातमी आहे, करमरकर यांची जागा अक्षय डेव्हलप करतो. अक्षय देशमुख म्हणजे देशमुख इंडस्ट्रीज. पण तो करमरकर तर बिल्डरला म्हणाल की ट्रस्ट केले म्हणून. आज रश्मी सांगत होती की अक्षयच करणार. अक्षय
अक्षयने तिला सांगितलं पहिले ही काय पलटी आहे. पहिलं माझं म्हणजे असं झालं, पाय ठेवला की घसरून पडतो. आता त्या मिरचंदानीला काय सांगू आणि कुठल्याच पण तोंडाने सांगू. हा अक्षय नेहमी माझ्यामध्ये आडवा काय येतो कोण असतो. चला मी माझ्याच फंदात अडकलो नाही ना, नाही तर गळफास लागायची वेळ यायची. सयाजीराव गणे मी कामा करून सुटावं लागेल. ऐकलेली गोष्ट खरी असेल तर ठीक आहे, आपण आता किती वेळ लपून राहील कळेल. देवा वाचव रे बाबा.